सारी सुकून गेली माझी काळी आई अनवावर. पोटा नाही भाकर, आम्हाला आई कोणाचा आधार. झालो या निराधार. अरे कधी फुटणार तुला पाझर, आणि कधी तू धोधो बरसणार, कधी तू धोधो बरसणार. साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा सरण यो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या धाई. वाळूनी उधळतो जीव माय बापा, मन वायोरी पेटला. बोल पोरा, काय म्हणतोस? आबा माझा वाढदिवसाला 2 दिवसावर, तर मला गोष्ट पाहिजे. तू म्हटलेला देणार म्हणून. आबा मला बी पाहिजे. ए चिमणे, काय ग तुझं मध्ये मध्ये गबस मागा. बर बर, काय पाहिजे तुला? ते सांगेन नंतर मी, पण तुम्ही देणार ना? हा दिन बाबा. तुम्हाला काय जाते या होय म्हणाया. आलाय मोठा जागीरदार, इथं घरात खायला दाणं नाही आणि म्हणतोय गोष्ट ती तू वाढदिवसाला. घ्या रे पोरानं पटापटान झोपावर. कशा पायताना नाही ते आज धावताय. उद्या उठून भलत सलत काय मागितलं म्हणजे घरात काय हाल चालू आहे ठाव आहे ना. इथं 2 यायचं घ्यायला अन्नाचा घास भेटणं मुश्किल आहे. तो नवीला विचार करूस, मी बघीन काय ते. झोप आता. आपल्या वाडीतला गणप्या ना तरी परवा झाडाला फाशी देते, तुला कळलं का रे? अरे गड्या मला कालच कळलं या. लय मंगल झालं गड्या. तू काय कुठं होता माझा एवढा दिवस? काय घे तुझा बाहेर. चलो एक विचार कर. अरे विचार की जरा नड आली यार. पैसा असते तर. अरे पोराच वाढदिवस आल्या, काहीतरी पाहिजे म्हणते यार ते. तू त्यात तुला वेगळं काय सांगायला नको बघ. तुझी बी तीच करा आहे, आमची बी तीच करा आहे. या दुष्काळानं नको नको केलं बघ.
जी 2 वेळेचे खायला सुद्धा भेटत ना जी. थोडं पैसे मिळाले असतील तर लय मदत झाली असती जी. अरे सुकाळीच्या तुझं आधीचं कर्ज फेड पाहिलं ते कोण तुझा बा देणार आहे होय? चल निघ. अहो मला काय थोडं बघा काय ते अहो बघा थोडं सर माग. मागे तू फिरू नको उगाच सांडू न खऱ्याची संगत खोट्याची ठरू नको येईल दिवस तुझाही मानसाची गर सोडू नको तुझ्या हाती आहे डोळ सारा सर्ग जल काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या. तुझं आधीचं कर्ज फेड पाहिलं ते कोण तुझा बा देणार आहे होय? तू म्हटलं होतं देणार म्हणून मला बी पाहिजे. तुम्हाला काय जाते या होय म्हणा या. पैसा असतं तर तुझी भीतीच करा आहे आमची भीतीच करा आहे. तुम्ही देणार ना. देईन बाबा. आलाय मोठा या जागीरदार. दुष्काळानं नको नको केलं. तुझं आधीचं कर्ज फेड पाहिलं मला बी पाहिजे. म्हटलं होतं देणार ते म्हणून. कोण तुझा बा देणार आहे होय? तुझं आधीचं कर्ज फेड पाहिलं तू म्हटलं होतं देणार बा म्हणून. देणार आहे आलाय होय? मोठा तुझं जागीरदार. आधीचं मला कर्ज गोष्ट फेड पाहिजे पाहिलं ना. आपल्या वाडीतला गणप्या ना तरी परवा झाडाला फाशी घेते तुला कळलं का रे? तुटले सारे आधार जन्म सारा झाला बेजार तुटले सारे आधार जन्म सारा झाला बेजार मन झाले जीवाधर कोणाधीन सारा अंधार. माझ्या जाण्यानं तुमची आबाळ काय कमी व्हायची नाही ती पण तुमची साऱ्यांची दैना म्या माझ्या उघड्या डोळ्यानं पाहू नाही शकत. पावसाला जेव्हा बोलिवलं तेव्हा एक टिपूस देखील नाही गळाला आणि जेव्हा बोलिवलं नाही तेव्हा मातूर उभ्या पिकाला आडवा करून गेला. म्या तरी काय करू माझे बये म्या बेतरा नाही ग पण आपल्या मुलाबाळांची माझ्या म्हाताऱ्याची तुझी आणि आपल्या गोट्यातल्या लाडक्या जनावरांची भुकेनं झालेली फरफट मला बघवत नाही. माझ्या पावलाच्या आवाजाने माझी लाडकी जनावरं उभा राहून आंबरायला लागायची का तर आपल्या धन्यानं आज तरी हिरवा चारा आणला असेल म्हणून. पण मला रिकामा बघता आज ती मुख्य जनावरं गप गुमान बसायची. अगं माझ्या मुख्य जनावरांना या अभागी शेतकऱ्याची अवस्था कळाली पण या निर्दयी शासनाला काय बी नाही कळत. सगळं वज्ज तुझ्या कांद्यावर टाकून जाताना लय वंगाळ वाटतंय. माझ्या पोराला सांग साध्यातला साधा शिपाई हो पण शेतकरी नग कारण साध्या शिपायांनी जरी संप केला तरी त्याचा पगार हजारानं वाढतोय. ही सरकारी हलकट अधिकारी हात त्याला की रानावनात सोडून दे पण आपलं धन कसायाच्या हातात देऊ नको आणि माझ्या लाडक्या पोरीला सांभाळ. तिला माझा एक गोड मुक्का दे. पोरीला लय काम लावू नको. माझे बयेस 7 जन्माचं फेर घेतलं होतं
पर अर्ध्यात सोडून जातोय. मला माफ कर. तुझा जगी. आज माझा वाढदिवस आहे. तू म्हंटल होता ना मी मागेल ते देणार म्हणून. मला पाहिजे. नक्की ना? बघा बा, मला तुझ्याकडनं एक वचन पाहिजे. किती बी काय बी झालं, कसली बी परिस्थिती असली तरी बी तू वंगाळ मनात आणायचं नाही. त्या सूर्याच्या बाजारक झाडाला टाकून येऊ जायचं नाही. मी तुला कधी बी काय मागणार नाही. हे चिमणी मी तुला काही मागणार नाही. आम्हाला फक्त तू पाहिजे. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. तू आम्हाला सोडून नाही द्यायचं. तुला माझी शपथ आहे. आम्हाला सोडून नाही द्यायचं. काळजी करणं होतं. मी असे काळजी करणार. मी तयार आहे. तुम्हीच आम्हाला सांगा आम्ही जगायचं का नाही ते. सरकार, शेपूट हलवून हलवून मैस जमती पण पाठीवरचा कावळा उडत नाही. तसा आत्महत्येचा विचार आमची पाठ सोडित नाही. कोरड्या बळावानी कपाळ असणाऱ्या बायका, बिनबापाची लेकरं असल्यासारखी माळावर फिरणारी जनावर, हे सारं गावाला नजर लागली म्हणून नाही झालं सरकार. गावाकडं कुणाचीच नजर गेली नाही म्हणून झालं. शिकलो नसतो तर किती सुखात राहिलो असतो. अन्यायाची जाणीवच झाली नसती. देवाचा कोप झाला असं समजून बसलो असतो अंधारात तुमच्या लाल दिव्याला हात जोडीत. गोचिडासारखे चिटकून बसले सातबाऱ्याला सावकार आणि बुजगावण्यासारखं उभं आहे सरकार. आभाळ वाटतंय सावध आहे. दुष्काळाचं कुरूप ढंकत चाललंय आणि शेतकऱ्यांसाठी कोंडवाडे बांधायचं ठरवून सरकार शांत झोपी गेलंय. देश महासत्ता होण्याचे स्वप्न बघण्यासाठी. खिचडीसाठी शाळेत जाणाऱ्या पोरानं चोरून आणलेले 2 घास खाताना त्याच्या बापाला अभिमान वाटावा पोराचा का स्वतःच्या जगण्याची लाज. अजून अंत पाहू नका सरकार. शेताचा मसलवटा झालेला आहे. ज्या दिवशी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून उभं पीक जाळतो आम्ही, त्या दिवशी तुमच्या नावानं सुटकत पाळतो आम्ही. आता तरी विचार करा, नाहीतर 1 किलो गव्हासाठी तुम्ही 1 दिवस देश गहाण ठेवलेला असत. आत्महत्या आणि हिंसा हे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही. समाज व प्रस्थापितांनी आणि प्रामुख्यानं शासनानं शेतकऱ्यांचं दुःख समजून घ्यावं व माणूस म्हणून त्यांचं जगणं मान्य करावं ही माफक अपेक्षा.